नंदुरबार जिल्ह्यात कापसाच्या पेरणी क्षेत्रात 15% घट झाली। 1,25,000 हेक्टर क्षेत्रापैकी 1,07,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड। गेल्या अनेक वर्षापासून कापसाला भाव मिळत नसल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवली। नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी कापसाची पेरणीत सरासरीने 15% घट झाली आहे। शेतकऱ्यांच्या पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाच्या पेरणी क्षेत्रात घट झाली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस पेरणीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे। जिल्हा 1,25,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात येत असते, मात्र यावर्षी 1,07,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे। त्यामुळे कापसाच्या उत्पादनात देखील मोठी घट येण्याची शक्यता असल्याने कापसाच्या दरात तेजी येणार का असं देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। गेल्या अनेक वर्षापासून कापसाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवला असल्याचे दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात 2,72,000 हेक्टर क्षेत्रापैकी 2,56,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। त्यामुळे उर्वरित क्षेत्रात देखील कापूस लागवड होणार नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे। त्यामुळे यावर्षी कापसाच्या पेरणी क्षेत्रात 15% घट झाली आहे। आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा।